हॅलो एव्हरीवन, आज मी मुलांना धोती कशी नेसवायची ते सांगणार आहे। माझ्याकडे 7 ते 8 वर्षाचा माझा भाचा आहे, त्याला मी धोती नेसवणार आहे। तर धोती ही मी मोठ्यांचीच घेतलेली आहे। मोठ्यांची धोती छोट्यांना पण नेसवता येते, जास्त छोट्यांना नाही, पण 8 वर्षाच्या वरती तर तुम्हाला नेसवता येते। तर आपण साडी पण नेसवता येते, साडीचाही व्हिडिओ केलेला आहे। रखुमाईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, लिंक टाकते, त्याची नक्की जाऊन पहा। तर धोतर घेतलेला आहे मी आणि मध्ये आपल्याला सेम प्रमाणात घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये आपल्याला गाठ मारायची आहे। हा माझा क्यूटसा भाचा अमेरिकेला राहतो, त्याला मी विचारलं तुला धोती माहिती आहे का? तो म्हणला नाही मला माहिती नाही। तर त्याला म्हणलं चल मी आज तुला नेसवते, मग तुला कळेल धोती। आणि तो ॲक्सेप्ट झाला आणि मी त्याला नेसवते। तर आपण गाठ मारलेली आहे आणि दोन्ही साईडला समप्रमाणे जी धोती काढलेली असते त्याची एक साईड घेतलेली आहे, डावी साईड घेतलेली आहे आणि आपल्याला छोटे छोटे प्लीट्स करायचे आहेत। डायरेक्ट मी धोतीची एक साईड घेतली आणि डायरेक्ट प्लीट करायला लागले। आता ही धोती थोडी डेकोरेटिव्ह आहे, तुम्हाला ओढणीचीही धोती करता येईल, पण तो थोडी मोठी ओढणी लागणार आहे, म्हणजे चांगलीच मोठी ओढणी लागणार, तर मुलांची धोती छान करता येईल। आता प्लीट्स केल्या आहेत मी आणि ही मोठ्यांना पण तुम्ही अशाच प्रकारे धोती नेसू शकता। आता आतमध्ये खोचायला जास्त जाते कारण हा 8 वर्षाचा आहे, त्यामुळे ना मी बाहेरच त्याची प्लीट्स ठेवलेली आहे आणि आतमध्ये थोडीशी खोचलेली आहे धोती। हा धोतीचा एक स्टाईल झाला। किंवा तुम्ही छोटी जर ओढणी पडत असेल तर तुम्ही डायरेक्ट पूर्ण धोती आतमध्ये खोचली तरी चालेल। इथे ही धोती फार मोठी आहे, इवन माझ्या ही हजबंडची धोती आहे आणि ती मी इथे माझ्या छोटू बच्चाला नेसवत आहे आणि नेसवता येते। तर मोठी झाली धोती म्हणून मी एक स्टाईल केली, पुढच्या पुढे टक करून बाहेर प्लेट्स ठेवलेल्या आहेत। आता दुसरी साईड मी बाहेर घेतलेली आहे, म्हणजे त्याच्या दोन्ही पायांच्या मधून मी घेतलेली आहे मागच्या साईडला आणि तिथेही मी काष्टासारख्या छोट्या छोट्या प्लीट्स करत आहेत। प्लीट्स अशा करायच्या की काठ दिसेल अशा पद्धतीने प्लीट्स करायच्या आणि व्यवस्थित सगळी काठ पूर्ण व्यवस्थित करून आपल्याला मागे ते टक करायचं आहे। टक करताना प्लेन करायचं हे लक्षात ठेवायचं आहे। बघा मी टक कशी करते। त्याच्यानंतर तो शर्टही काढणार आहे, म्हणजे शर्ट काढून पंचा घेणार आहे, तर तोही मी केअरफुली काढलेला आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात। तुम्हाला डायरेक्ट अगोदर शर्ट काढून डायरेक्ट धोती नेसवलं तरी चालेल, मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी शर्टवर धोती नेसवली आहे। आता मी खालून धोती त्याची व्यवस्थित केलेली आहे, म्हणजे वरचं टोक मी खालून काढलेलं आहे म्हणून ती प्लेन राहिलेली आहे। आता दोन्ही साईडला समप्रमाणात ठेवायची धोती आणि पुढून तुम्हाला धोती बघायला मिळाली। आता मी त्याला पंचा दिलेला आहे वरती। हा पंचा तुम्ही तुमच्याप्रमाणे हाईटप्रमाणे घेऊ शकता, त्याला जसा हवा आहे तसा। शक्यतो हा पंचा दिल्यावर ना पूर्ण असा लुक वाटतो, म्हणजे इन्स्टेड ऑफ कुर्तापेक्षा डायरेक्ट पंचा दिला ना की आपला आषाढी वारीचा हा ट्रेडिशनल लुक वाटतो। कुर्ता पण तुम्ही व्हाईट कलरचे ते घालू शकता, त्याच्यावरती मंचर टोपी असते तीही घालू शकता, तोही तुम्हाला करता येतो। हा पंचाही छान देता येतो। हा पंचा मी फायनली मग अशा पद्धतीने दिला कारण थोडासा मोठा होता याच्यासाठी। आणि त्याच्यानंतर महत्त्वाच्या म्हणजे तुळशीच्या माळा आपण इथे घालूयात, जेवढ्या माळा असेल तेवढ्या घाला। माझ्याकडे एकच माळ होती, मी ती घातलेली आहे। तुळशीच्या माळा, परत गंध लावणे, परत कानालाही तो गंध लावणे, डोळ्यांच्या तिथेही गंध लावतात, तुम्हाला जिथे जिथे लावायचं वाटेल ते लावू शकता। आणि मला आत्ताच कळालं की त्याला टाळी छान वाजवता येतो।